नमस्कार, स्वागत आहे आपल्या लाडक्या न्यूज चॅनलवर। आजच्या महत्त्वाच्या घडामोडी पाहण्यापूर्वी अशाच ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा। व्हिडिओ लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका। चला तर मग पाहूया आजची मुख्य बातमी। कुरुंदवाडमध्ये डॉक्टरांवर जीवघेणा हल्ला, वैद्यकीय संघटना आक्रमक, कडक कारवाईची मागणी। शहरातील सिद्धिविनायक रुग्णालयात डॉक्टर महेश सुरवसे यांच्यावर झालेल्या जीवघेणा हल्ल्यामुळे वैद्यकीय क्षेत्रात संतापाची लाट उसळली आहे। या प्रकरणातील आरोपी संतोष माळी याच्यावर खुनाचा प्रयत्न कलम 307 अंतर्गत गुन्हा दाखल करून कठोरात कठोर कारवाई करावी अशी मागणी कुरुंदवाड वैद्यकीय संघटनेने पोलिसांकडे केली आहे। संशयित आरोपी संतोष माळी यानं रुग्णालयात अवेळी प्रवेश करत दहशत निर्माण केली आणि डॉक्टर सुरवसे यांच्यावर प्राणघातक शस्त्राने हल्ला केला। या हल्ल्यात डॉक्टर गंभीर जखमी झालेत। आरोपीची गुन्हेगारी पार्श्वभूमी पाहता त्याच्यावर कडक कायदेशीर कारवाई व्हावी यासाठी संघटनेने पोलीस निरीक्षक संतोष माने यांना निवेदन दिले। डॉक्टर रात्रंदिवस रुग्णसेवा बजावत असतात, अशावेळी त्यांच्यावर होणारे हल्ले त्यांचं मनोधैर्य खच्चीकरण करणारे आहेत, असं निवेदनात नमूद करण्यात आलंय। भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी रुग्णालयांना आवश्यक सुरक्षा पुरवण्याची मागणीही करण्यात आली आहे। याप्रसंगी मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर अमित सुतार, डॉक्टर अभिजित भरमगोंडा, डॉक्टर संजय पाटील, डॉक्टर दीपक होरा, डॉक्टर राजेश पट्टेकरी यांच्यासह शहर व परिसरातील डॉक्टर्स आणि औषध विक्रेता संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। पोलिसांनी या प्रकरणी योग्य ती कारवाई करण्याचं आश्वासन दिले आहे। आमच्या प्रतिनिधींसह पाहत रहा CK24 न्यूज।